म्हणून आम्ही डिसिजन घेतला. कारण की रेट सांगताना ते 9,000 रुपये, 12,000 रुपये, 15,000 रुपये त्यांना माहिती आहे यांना गरज आहे त्याप्रमाणे ते रेट सांगत होते. तेव्हा आम्ही ठरवला का बाबल्या आपण जायचा कोणार्ककडं. बाबल्याला बोललो का भाई तू झोपून घे, मी सध्या गाडी चालवतोय. त्याप्रमाणे मी 2 वाजेपर्यंत गाडी चालवली. नंतर बाबल्याच्या हातात दिली गाडी. त्यानंतर त्यांनी 4-4:30पर्यंत गाडी चालवली. पुन्हा माझी झोप पूर्ण झाली. पुन्हा मी चालवली 7 वाजेपर्यंत आणि पुन्हा त्यांनी थोडी चालवली आणि त्यांनी कोणार्कपर्यंत चालवली. आणि याच्यामध्ये अजून एक स्कॅम झाला का तो आमचा दिवसच कालचा पनौती होता. कारण की त्यात झाला असा का आम्ही इथं उतरलो थोडासा आणि बघितलं तर मोबाईल पडलेला तिथं. मोबाईल पडला म्हणून मग माझाच मोबाईल पडलेला. मग आम्ही पुन्हा फिरून आलो 15-20 किलोमीटर. तर बघता होतं बब्याचा थँक्स, कारण की बब्याने तेव्हा बघितलेला टायमिंग काय होता आणि किती किलोमीटर आपल्याला जायचं होता. त्याच्यामुळं आम्ही आलो आणि आम्ही फोन लावला. बघता होतं तिथं मोबाईल होता. मोबाईल आम्ही घेतला आणि पुन्हा आम्ही कोणार्कच्या दिशेने निघलो. त्यामुळं असे बरेच या रोड ट्रिप बोलल्यावर हीच तर हे असतं मजा काय याच्यात. नवीन प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळी नवीन काहीतरी गोष्ट घडते. आता मी आगोडाशी पण बोलणं करून घेतलेलं आहे. आगोडावाल्याही सांगितलं आहे तुम्ही एक तर 48 ते 72 तास थांबा, तुम्हाला रिप्लाय देतो. जर होत असला तर आम्ही तुम्हाला रिटर्न करू पैसे, नाही तर बघू काय उत्तर देतात ते. त्याप्रमाणे आता आम्ही चाललेलो आहोत. मित्रांनो आता वाजलेले आहेत 5:15. आम्ही कोणार्क सूर्य टेम्पलमध्ये आलेलो आहोत आणि त्याचप्रमाणे येथे 6:30 वाजता एक लेझर शो असतो ते देखील बघणार आहोत. त्याचा तिकीट काढायचं असतं. मी पुढची माहिती तिथं गेल्यानंतर घेतो आणि तशाप्रमाणे तुम्हाला देतो. आता आम्ही तिकीट काढलेलं आहे. तिकीटची प्राइस आहे 40 रुपये आणि आपल्या साईडच्या कंट्रीना देखील 40 रुपये आहे आणि जी फॉरेन कंट्री आहेत त्यांना आहे 600 रुपये. ते आता आपला मंदिर चालू असते 6 वाजेपर्यंत, त्यामुळे त्याच्या आधी येऊन तुम्ही तिकीट काढत जा. आणि त्याचप्रमाणे लेझर शो हा 6:30 वाजता तिकीट चालू होते आणि तो 7:30 वाजता शो असते. त्यामुळे तेव्हाच तिकीट काढायला या आणि त्याची प्राइस आहे 50 रुपये. आता कोणार्क सूर्य मंदिर आम्ही बघून झालेलं आहे. हा सूर्यदेवाचा मंदिर आहे आणि याच्यात 7 जे आहेत घोडे ते 7 दिवसांचा प्रतीक आहे आणि 12 पहिये म्हणजे चाकं आहेत ती 12 महिन्यांचा प्रतीक आहे. आणि इथे 700 वर्ष जुना जो बिना इलेक्ट्रिसिटी बोला किंवा सेल इतर ने चालणारा क्लॉक आहे. तो परफेक्ट टाइम दाखवते आणि हा नरसिंह देवानी बांधलेला आहे. 700 वर्ष जुना हा मंदिर आहे आणि खूप सुंदर आहे, पुरातत्व आहे. आणि येथे आपल्याला भाषा इतकी लिहिलेली आहे का आपण जी भाषा बोलतो ना ती आपल्याला एक तुटपंजी वाटेल अशा भाषांचा उल्लेख आहे. आणि खरोखर एक हिस्टॉरिकल आणि चांगला मंदिर आहे. शेठ तुम्हाला कसं वाटला? भारी वाटला. एक नंबर मंदिर आहे. आणि आता आम्ही हा लेझर शो थोड्या वेळाने चालू होईल त्याचा तिकीट काढायला चाललेलो आहोत. लेझर शोचा तिकीट काढतो आणि लेझर शो देखील तुम्हाला देखील दाखवतो. आता वाजलेले आहेत 6:10 तरी इथं मात्र घामाचे हिरो वावतात. त्यामुळे आम्ही आलेलो आहोत लिंबू सरबत प्यायला. हे लिंबू सरबत पितील आपल्याला घामाचं हिरो व्हावं नाही तर काय पण व्हावं, पण चहा हा गरजेचाच आहे. त्यामुळे वेलेला चहा हवा आहे. त्यामुळे मी चहा पिणार आहे. हे लिंबू सरबत पितात पिऊ दे. चला घेतो आपण. काजूची टेस्टिंग चालू आहे का?
ना मग कसं आहे इथं स्वस्त आहे काजू? स्वस्त आहे. किती रुपये आहे? हा 600 बोलतात, काहीतरी कमी करतील. किती रेट पासून चालू आहे? 400, 450, 500. ठीक आहे, बघूया. काजू कसा आहे? जो तुम्हाला बोर्ड दिसत आहे त्याच्यावर टाइम टेबल लिहिलेला आहे का किती ते कुठले याच्यात कुठे. आज 7:30ला चालू होणार आहे, तो 8:10ला संपणार आहे. आणि इथं टोटल 130च सीट आहेत. आणि त्याच्यानंतर अजून एक शोचा टायमिंग आहे आणि प्रत्येक एके टायमिंगला एके माणसाला 6 तिकिटांच्या वरती भेटत नाही. आपल्या आणि श्रीनाथ भाऊ यांना माझ्याकडनं मी आभारी आहे यांचा, कारण की माझा मोबाईल काल एक किती 3च्या दरम्यान आम्ही वॉशरूमला उतरलेलो तेव्हा पडलेला. आणि आई दोघाही पहिली बब्याची, कारण की बब्यानी टायमिंग लक्षात ठेवला आणि यांनी किलोमीटर आणि टायमिंग लक्षात ठेवला आणि यांनी जागा लक्षात ठेवली, त्यामुळे तो मला भेटू तिकीट आणलेला आहे. शेट कितीला पडला तिकीट? 50 रुपये पर पर्सन 50 रुपये ना? 50 रुपये तिकीट आहे इथं हा शोचा, लेझर शोचा. आता बघूया लेझर शो कसा आहे, वर्थ इट आहे का नाही. आणि कालच्या दिवसातली अजून एक गोष्ट सांगू तर आम्ही खरं म्हणजे काल कलकत्त्यावरनं जाणार होतो गंगासागरला स्टेला. पण गंगासागरला जाताना आम्ही नंतर तिथनं काय पहिली गोष्ट आमच्यात आम्ही ठरवलेला नव्हता का ये रूटने येऊ होता कोलकाताच्या बाजूला म्हणून गंगासागरला. पण नंतर आम्हाला वाटला नको गंगासागरला, कारण की गंगासागरला गेलो तर अख्खा एक दिवस जाईल, कारण की एक दिवस वाढेल प्रॉपरली. कारण की तिथं असा सीन आहे का जर तिथं बोट्स अवेलेबल असतात, पण जर गाड्या भरत नाही म्हणजे तो दुपार होते संध्याकाळ होते तोपर्यंत ती बोट नेत नाही पुढे. नाही म्हणजे 10 गाड्यांची त्यांची कॅपॅसिटी असेल तर 10च्या 10 गाड्या भरतील, तेव्हा त्याच्यानंतर नेतील. म्हणून आम्ही तो गंगासागर स्किप केला आणि आम्ही विचार केला का भाई राहू आपण कुठंतरी. पण आम्हाला तिथनं गंगासागरवरनं, म्हणून कधी पण तुम्ही कलकत्ता टू गंगासागर ही टॅली मारताना एक ते समुद्रमार्गे रस्ता आहे तसा दाखवतोय. म्हणून आम्ही भरपूर 100-200 किलोमीटर फिरलो, 200-250 जायसाठी. म्हणून तुम्ही नीट जरा टॅली मारत जा का गंगासागरवरनं कलकत्ता किंवा कलकत्त्यावरनं गंगासागर ही नीट ये करून शेवटी आम्हाला कलकत्त्यावरनंच यायला लागला. हो, कलकत्त्यावरनंच यायला लागला. म्हणून नीट बघा, चेक करा रूट जर असा, कारण की कधी कधी समुद्रावरनं दाखवतं आपल्याला वाटतं जवळ असतं पण तो चुकीचा रूट असतं, म्हणून चेक करत जा. उत्सुकतेनंतर सकाळी बबूसाई प्रॉन्स कालवण आता मी पण खाणार आहे. लई दिवसानंतर मच्छीचा स्वाद घेणार आहे. चला घेऊया. पण हसू दे रे तर बाई, मीच पण होती असायचो का मला भेटायची संपलेल्या. चला बघूया टेस्ट कसे. बघूया आज मी या 18 दिवसातलं सगळ्यात भारी जेवण जेवलो, कारण की आपला होता ना जेवण. लई दिवसांनी मच्छी भेटली. प्रॉन्स, कोलंबी मसाला, कोलंबी फ्राय आणि टेस्टी होता आणि मजा आली मला जेवायला. जाम चांगला वाटला. दणदणीत जेवलो खरोबर.